नमस्कार मित्रांनो. आज आम्ही जाणार आहे दादरला प्रभादेवीला. कारण सिद्धिविनायक टेम्पल दादर प्रभादेवीला आहे. तर मी सिद्धिविनायकला आणि सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाणार आहे. तिथेच हनुमंताचं पण मंदिर आहे. त्या हनुमानाच्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालायचं आपल्याला आणि सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण निघूया दादरला. तर इथून मला पहिला रिक्षा घ्यावी लागणार, शेअरिंग रिक्षा स्टेशन कांजूर स्टेशन मध्ये, आणि तिथून पुढे ट्रेनचा प्रवास आहे. ट्रेनच्या प्रवासानंतर दादर स्टेशनच्या बाजूलाच सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट पण आहे आणि बीएसटी बसेस पण आहेत. तर आपण त्याच्यामधला कोणता तरी एक ट्रान्सपोर्ट घेऊया आणि सिद्धिविनायकचं दर्शन करून यायचं आहे. तर चला, तर मग जाऊया आपण सिद्धिविनायक मंदिराला. चला. मित्रांनो, आता मी कांजूर स्टेशन जवळ आलो आहे. आता आम्ही तिकीट काउंटरकडे जायचं आहे. हा तो वातावरण आहे कांजूर स्टेशनचं. हा ब्लॉग वरचा बनवला आहे, पूर्वी नव्हता तो, एक 6 महिन्यापूर्वी बनवला आहे. आणि आता मी तिकीट काउंटरला जाणार आहे. तर चला, आपण तिकीट घेऊया पहिला, नंतर ट्रेनचा प्रवास. आज काय मेगा ब्लॉग नसल्यामुळे ते काय टेन्शन होणार नाही. आणि आम्ही सिद्धिविनायकला जाऊया, सिद्धिविनायक मंदिराला. तिथून पण बघूया. आता पहिला ट्रेनचा बघा प्रवास. ट्रेन इकडे आलेली आहे, पण ती काय आपल्याला भेटणार नाही. आपल्याला दुसरीच ट्रेन घ्यावं लागणार. ती मे बी फास्ट ट्रेन आहे, तर फास्ट ट्रेनचा आपला काय हे नाही आहे. तर मित्रांनो, आम्ही आता कांजूर स्टेशनवरती तिकीट घराजवळ आलोय. तर तिकीट घेऊया. स्टेशनच्या बाजूला मस्त चित्रकारांनी मस्त चित्र बनवले आहेत. हे बघा, असे चित्र बनवले आहेत बरेचसे. आणि हे तिकीट घर आहे. पुढे गेल्यानंतर तुम्हाला बोर्ड पण दाखवतो एक्झॅक्टली आम्ही कुठे आलोय. आणि आता आम्हाला तिकीट घ्यावं लागेल. तर चला, तिकीट घेऊया. हे नवीन ब्रिजचं बांधकाम चालू आहे. आणि तिकीट घरासमोर थोडंसं काम इथं काढलेलं आहे. इथं काम पण चालू आहे. आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. इथे एक ATM सेंटर पण बसवलेलं आहे. आणि आता आम्ही तिकीट घेऊया. हे बघा, हे तिकीट घर आहे कांजूरचं. तर तिकीट घेऊया आम्ही. लाईन पण लागलेली आहे इथे. नाही, मला वाटतं लाईन नाही आहे. तर तिकीट घेऊया आपण इथेच. मित्रांनो, आता मी तिकीट घेतलेलं आहे आणि आपण पुढे जायचं आहे. आता तिकीट घेऊन झालेलं आहे. पुढच्या साईडला असं एन्व्हायरमेंट आहे. हे बघा, आपण प्लॅटफॉर्मवरती जाणार आहे. प्लॅटफॉर्मवरती गेल्यानंतर आपण तिकीट घेऊया. तिकीट घेतलेलं आहे. प्लॅटफॉर्मवरती जाऊन आपली कुठली ट्रेन आहे ते चेक करूया आपण आणि पुढचा प्रवास सुरू करूया. आता सध्या मी प्लॅटफॉर्मवर जात आहे. तर आपण बघूया काय करायचं. 10:41 ची ट्रेन आलेली आहे मित्रांनो. आता या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं आहे. तर ट्रेन, आणि आता आपण ट्रेन मध्ये जाऊया. तर चला मग जाऊया ट्रेन मध्ये. कारण ही 10:41 ची ट्रेन लगभग मला वाटतंय 11:25 ते 11:35 पर्यंत जाऊन दादर स्टेशनला पोहोचेल. आणि ही ट्रेन आपण पकडायची. आता सेकंड क्लासचं तिकीट घेतलेलं आहे आम्ही. तर चला जाऊया दादरला. गर्दी खूप आहे, मला वाटतं इथेच जावं लागेल मला. आता दादर स्टेशनला पोहोचलो. आता आपण जायचं आहे या शिडीवरून. तर आपल्याला आता जायचं आहे मित्रांनो. आणि आता आपल्याला जायचं आहे मित्रांनो सिद्धिविनायक मंदिराकडे. तर हे बघा, पब्लिक एवढी भरपूर आहे तिकडे. आणि दादरला आता मी उतरलोय. तर चला जाऊया आपण दादर स्टेशनला. स्टेशनवरच आहे, पण दादर वेस्टला आहे, ईस्टला आहे. वेस्टला जायचं आहे आपल्याला सिद्धिविनायक टेम्पलकडे. ठीक आहे.
क्या बोलेगा पहले दादर स्टेशनवर काय ते 11:30 वाजलेत, तरी सुद्धा इतकी गर्दी आहे मित्रांनो, की कायम गर्दी असते दादरला. तर आता आपण आहे ना दादर स्टेशनवर आलो. आता आपण दादर स्टेशन ईस्ट मध्ये जायचं आहे. तिथे विनायक मंदिराच्या टेम्पलकडे आपल्याला जायचं आहे. मी तुम्हाला सांगितलंय इथे बघा गर्दी किती आहे बघा. सकाळचे 11:30 वाजलेत आणि अशी गर्दी आहे इथे ही बघा. तर आपल्याला जायचं आता. चला बाहेर स्टेशनच्या बाहेर जाऊया. स्टेशनच्या बाहेर जाऊन आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट भेटतंय काय ते पाहायचं आहे मित्रांनो. चला आपण जाऊया स्टेशनच्या बाहेर. पब्लिक ट्रान्सपोर्ट जर भेटला तर आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट न नाहीतर मग BSTच्या बसने आपण सिद्धिविनायक प्रभादेवीला जाऊया. तर आता आम्ही दादर स्टेशनला वेस्ट मध्ये उतरतोय. तर वेस्ट मध्ये हे बघा वातावरण आहे इकडे. काय सबवे मधून आपल्याला पार व्हायचं आहे. सबवेच्या पलीकडे लेफ्ट साईडला आपल्याला जायचं आहे. तिथे मार्केट पण लागलेलं आहे कपड्यांचं, लोकल कपड्यांचं, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि त्या पुढच्या साईडला पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. हे बघा ही दादरची गली आहे, तिची दुकान आहेत. आणि आता 11:30 वाजले. तर तुम्ही बघत असाल इथे आता सुद्धा गर्दी आहे. आणि आज संडे नसून सुद्धा इथे इतकी गर्दी आहे. ही बघा ती दुकानं, सगळी दुकानं आहेत इथे. न्यू दरबार सेल्स म्हणून लावलेलं आहे त्यांनी, ते पण आपण बघूया. तर इथे लेफ्ट साईडला बघूया आपण गाडी लागली का प्रायव्हेट. तर ती गाडी आपण बघूया मित्रांनो. चला जाऊया पुढे. माझा आवाज तुम्हाला येतोय की नाही माहिती नाही, फोन किती कॅप्चर करतोय. तर बघूया आपण. इथेच गाड्या लागतात. हा पुढच्या साईडला लागली मला वाटते गाडी. तर बघूया आपण. हे बघा दादरचं मार्केट आहे. हे मार्केट असं आहे आणि शेअरिंग गाड्या बहुतेक तिथे असतात. हे बघा दादर मार्केट ही सुविधा आहे. ही पहा बस आहे, ही सिद्धिविनायक मंदिराला जाते. आपण या बस नाही तर इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण आहे, त्या ट्रान्सपोर्टने पण जाऊ शकतो. जल्दी जाएंगे 15 मिनट में. हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे इथे. आणि ही बस पण आहे मित्रांनो. ह्या दोन्ही सुविधा आपण यूज करू शकतो. ही सिद्धिविनायकला जाणारी बस आहे आणि ही जी गाडी दुसरी गाडी आहे ती पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. त्या ओमनी गाडीने पण आपण सिद्धिविनायकला जाऊ शकतो. ही आहे ती गाडी. आणि ही बस आहे BST बस आहे. त्या बसने पण आपण सिद्धिविनायक मंदिराकडे जाऊ शकतो. मित्रांनो आता मी आलोय सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला. आणि सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला हे पेट्रोल पंप आहे. हा त्याच्या अपोजिट साईडला सिद्धिविनायक मंदिर आहे. ही बघा इथे इतकी गर्दी आहे इथे सिद्धिविनायक मंदिराला. ही BST बस पण आले आणि मंदिरालगत हा परिसर आहे. पाहत असाल हा बघा सिद्धिविनायक मंदिरालगत हा परिसर आहे. हे BST बसच आहे. इथे पब्लिक आहे. इथून पुढे सिद्धिविनायक मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता बनवला आहे. चला तर आपण जाऊया सिद्धिविनायक मंदिरामध्ये. इथे पब्लिक बघा इतकी आहे. ही सगळी सिद्धिविनायक मंदिरासाठी आलेली आहे. आणि आतमध्ये माहिती नाही की व्हिडिओ शूट करायला अलाव आहे की नाही, तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी सांगतो. चला जाऊया सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आपण पाहत असणार हे बघा इथे मंदिरालगतचा परिसर असा आहे. आज पण इतकी गर्दी आहे. मागच्या 2 वेळा आलो होतो त्यावेळी आता सुद्धा टेम्पल खूप गर्दी आहे.
करून फिरून यावं लागेल आपल्याला. पुढे बघूया, मंदिराच्या आतमध्ये पण भेटतील आपल्याला दुर्वा वगैरे, कारण इथे जर चपला काढल्या ना तर आपल्याला परत फिरून यावं लागेल. जाते जाते ना इधर से लेके जाना है चप्पल रखे बघा मित्रांनो, विनायक मंदिराचा असा परिसर आहे. हा आहे, हा बघत असाल तुम्ही. तर हा पुढचा गड आहे. चला आतमध्ये जाऊया आपण. हे इथे छोटे छोटे स्टॉल वाले फुलं वगैरे, नारियल फुल हे सगळं विकत आहे तिथे. आणि इथे आपली चेकिंग होणार, इथे आपल्याला द्यायचं आहे. हा मंदिराचा परिसर आहे, इथे इतकी गर्दी आहे. आणि इथे ही फुलांची वगैरे दुकानं आहेत, हार आहेत, दुकान आहेत, नारियल आहे, मोदक आहेत, स्वीट्स आहेत, हे अशी दुकान आहेत तिथे. आणि ह्यांना आम्ही आत जाऊया मित्रांनो. अशी दुकान आहेत, छान छान असे हार बनवले आहेत तिथे, फुलांचे हार आहेत. हे बघा इतके छान छान फुलांचे हार आहेत तिथे. तर आपण बघूया. बघा मित्रांनो, तिथे छान सिद्धिविनायक मंदिरासाठी छान छान फुलांचे हार इथं बनवले आहेत. त्याच्यामध्ये आपण जाऊया मित्रांनो आतमध्ये. आणि ही ती गर्दी आहे सिद्धिविनायक मंदिरामध्ये. आता मंदिराच्या बाजूचा परिसर तुम्ही पाहतात, मंदिराच्या बाजूला परिसर आहे. आणि इथे स्क्रीन आहे, तुम्हाला दाखवतो. स्क्रीन बघा तुम्ही, सिद्धिविनायक मंदिराची स्क्रीन आहे. आता हा सिद्धिविनायक मंदिराचा परिसर आहे. हा बघा छानसा असा परिसर आहे. तर आपल्याला आता दर्शनाला जायचं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे की नाही माहिती नाही आहे. जर अलाउड नसेल तर आपण बघूया अलाउड आहे की नाही आतमध्ये जाऊ. हे आहे ना 150 रुपयाची एक आहे. हे आहे ना 150 रुपयाची एक आहे. मी घेतल्यात 2, एक सिद्धिविनायक महाराजांना आणि एक बजरंग बली दोघांना घेतलेलं आहे. आपण आता सिद्धिविनायकच्या मंदिरात आलेलो आहे. हा बघा सिद्धिविनायकचा परिसर गजबजलेला आहे. इथे बजरंग बलीचं मंदिर आहे. आपण पुढे जाऊया, बघूया मित्रांनो. हे बघा इथे लाईन आहे, इथे लाईन आहे मंदिरामध्ये. मंदिराचा आतमधला भाग आहे. हारवड्यांचे पैसे आता आम्ही पे करणार आहोत. ठीक आहे. हे ते हाराचं दुकान आहे. इथले आम्ही हार घेतले होते आणि नारियल. त्यात त्यांच्याकडे प्रसादी जी परत आलेली आहे ते आम्ही पॅकिंग करून घेऊया आणि त्यांचे पेमेंट करूया. हे हारवड्यांचं दुकान आहे इथे.
असे हार आहेत आणि अशी प्रसादी आहे जी आम्ही घेतली होती देवाला दाखवण्यासाठी. तर त्यांचे पेमेंट करूया. मित्रांनो आमचं दर्शन आता झालेलं आहे मंदिराचं. तर आता आपण बाहेर जातोय. बाहेरची सीन आहे, पब्लिक अशी येते आहे इकडून आणि ही समोरची बिल्डिंग आहे. हाँ चला क्या चल एक पहिला गिरायक एक छास दे ना मित्रा. दादर स्टेशन एक छास दे ना. दादर स्टेशन लगत मी आलो याचं मित्रांनो आणि इथे एक छासवाला आहे त्याच्याकडून छास घेतोय. तर बघूया आपण छास कसा लागतो आपल्याला. छास देतोय तो छान पैकी बनवा. थँक्यू. त्याने छास दिला मित्रांनो. छास आता कसा लागतो ते बघूया आपण. एक नंबर छास. मित्रांनो आता मी पोहोचलोय सिद्धिविनायक मंदिराला जाऊन आलो आणि आता मी पोहोचलोय कांजूर स्टेशनवरती. कांजूर स्टेशनवरून आपल्याला रिक्षा घ्यायची आहे, कांजूर गावामध्ये जायचं आहे. तर चला जाऊया आपण कांजूर गावामध्ये. आणि आता मी कांजूर मार्ग स्टेशनवरती आहे. तिथून आम्ही कांजूर मार्ग ईस्टमध्ये जाऊन कांजूर गावला जायचं आहे. तर आपण आता रिक्षा घेऊन कांजूर गावला जायचं आहे. कांजूर मार्ग रिक्षा स्टेशनवरून आम्ही आता खाली चाललो आहे ईस्टमध्ये. तर कांजूर ईस्टमध्ये आपल्याला रिक्षा घेऊन कांजूर गावामध्ये जायचं आहे. गावामध्ये पोलीस चौकी आहे ना, तिथे आपण बस स्टॉप आहे, रिक्षा स्टॉप आहे, तिथे आपण जाणार आहोत मित्रांनो. आणि तिथेच एक मार्केट आहे, ते पण आपल्याला लेट झालं आहे, लगभग 1:30 वाजले. तर मे बी मार्केट बंद झालं असेल तर आपण संध्याकाळी वेळ भेटल्यास मार्केटमध्ये जाऊया. तर चला बघूया रिक्षा भेटते का आपल्याला आणि तिथून आम्ही कांजूर गावामध्ये जाऊ. मित्रांनो आता येऊन मी पोचले घरी आणि सिद्धिविनायकचं दर्शन झालं आणि बजरंगबली पावनपुत्र हनुमानांचं सुद्धा दर्शन झालं. सिद्धिविनायक टेम्पलमध्ये हनुमानाचं सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा दर्शन झालं. आणि आजचा ब्लॉग मी इथेच बंद करतो मित्रांनो.